नमस्कार. शबनम न्यूजमध्ये आपले स्वागत. आपण भोसरी विधानसभा मतदारसंघातील दिघी परिसरात आलो आहोत. आपल्यासोबत आहेत दिलीप दंडवते, ते शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत. आपण त्यांच्याशी भोसरीतील निवडणुकीच्या संदर्भात संवाद साधणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर. सध्या आता निवडणूक सुरू आहे आणि आपण शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांचा प्रचार करत आहात. काय परिस्थिती आहे? सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, सन्माननीय राहुल गांधीजी यांच्या माध्यमातून आपल्या भोसरी 207 विधानसभा मतदारसंघातून अजित भाऊ गव्हाणे यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि आम्ही सर्वजण विकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेतून दिघीच्या मध्ये सर्व अजित भाऊंचा प्रचार करत आहे. आणि अजित भाऊ हे आम्ही प्रचार करत असताना आम्हाला असं समजतं अजित भाऊ हे 100% निवडून येणार आहेत आणि दिघीमध्ये या भोसरी विधानसभामध्ये परिवर्तन हे नक्की ठरलेलं आहे. आता प्रचार सुरू आहेत, आपण प्रचार करत आहात, मतदारांपर्यंत जात आहात. मतदारांच्या काय समस्या आहेत आपल्या दिघी परिसरात ज्या अजून सोडवल्या गेलेल्या नाहीये? गेली 1997 साली आपलं दिघी हे गाव समाविष्ट पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट झालेलं आहे आणि आज रोजी 27 वर्षे झालेले आहे. पण म्हणावा असा बिलकुल विकास झालेला नाही आहे. तर सांगायचं असं की आपल्या दिघीमध्ये ना मिलिटरीच्या बाजूनी एक रस्ता जातो, त्याचे उद्घाटन सन्माननीय प्रतिनिधींनी 3 वेळा केलेलं आहे. पण आज तागायत ते 10 वर्ष आमदार असताना आज तागायत तो रस्ता लोकांसाठी नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला नाही. तसेच आपल्या दिघीमध्ये पुणे ते आळंदी ते पंढरपूरला पालखी मार्ग जात आहे. पालखी मार्गाचं काम दत्तनगर येथे पूर्ण झालेलं आहे. तसंच बोरखेड फाटा इथपासून पुण्यापर्यंत पूर्ण झालेलं आहे. परंतु मध्येच काही काम त्यांनी थांबवलेलं आहे. हे फक्त काही लोकांच्या फायद्यासाठी सन्माननीय आमदार यांनी ते काम अजून चालूच केले नाही आहे. तर आपल्याला सर्व नागरिकांना मी आमदार साहेबांना विनंती करेल की आपण ते काम पूर्ण केले पाहिजे. करायला अपेक्षित होतं पण झालं नाही आहे. तरी आमचे अजित भाऊ हे काम 100% पूर्ण करते अशी मला खात्री आहे. आता तुम्ही सांगताय की दिघी गावाचा म्हणावा तसा विकास झालेला नाहीये, परंतु आता आजच इथल्या प्रतिनिधी आहेत भाजपच्या, त्यांनी सांगितलंय की महेशदादांनी विकास केलाय खूप गावाचा, विकास होत आहे म्हणून, आणि तुम्ही म्हणताय की विकास झालेला नाहीये. नेमकं काय? आता तुम्हाला सांगायचं म्हणजे आपल्या दिघी गावामध्ये 37 आरक्षण आहेत, परंतु आतापर्यंत एकही आरक्षण ताब्यात घेऊन डेव्हलप केलेलं नाही. माझ्या माहितीनुसार एक शाळा इथं चालू आहे सर्वे नंबर 85 मध्ये, पण गेली 5 ते 6 वर्षे ते शाळेचं काम चालू आहे. आता काही कामे अशी असतात की 12 महिन्याचं टेंडर असतं, 18 महिन्याचं असतं किंवा 24 महिन्याचं, पण गेली 10 वर्ष काही असे कामं पूर्ण होतच नाहीये. तसेच आता भारत माता नगरमध्ये एक रस्ता केलेला आहे, परंतु तो रस्ता एक स्थानिक प्लॉट धारक यांना फायदा कसा होईल, पण नागरिकाला आता जाणं येणं होतं, पण ते दुसऱ्या उद्देशाने तो रस्ता केलेला आहे. असे बरेच सध्या दिघीमध्ये पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे. दिवसाआड पाणी येत असतं, महिलांना रात्रंदिवस जागून पाणी घ्यावं लागतं. शिवाय रस्त्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी खड्डे पडलेले आहे. दिघीमध्ये तुम्ही सर्वे केला, एकही शौचालय नाहीये. तरी असे आणि दुसरं असं की आपली पिंपरी चिंचवड महानगरपालिका श्रीमंत महानगरपालिका समजली जाते, परंतु मला हसण्यासारखं वाटतं की आपल्या दिघीमध्ये एक कंटेनरमध्ये दवाखाना चालू आहे. म्हणजे आपली लोकसंख्या साधारण मतदारसंघ 38,000 आहे आणि लोकसंख्या 1 लाखाच्या आसपास आहे. म्हणजे आपल्याला अद्ययावत दवाखान्याची आवश्यकता आहे, पण या प्रतिनिधीकडून अद्यापर्यंत त्याच्यामध्ये काही कार्यवाही नाही. आजपर्यंत तो कंटेनरमध्ये दवाखाना चालू आहे. कितीतरी अपघात होऊन मरण पावले, पण त्यांना बाकी वायसीएम म्हणा इकडे तिकडे जाण्याला जर वेळ लागत असतो. तसेच आज पाहिलं की ज्येष्ठ नागरिक सेंटर नाहीये, मुलांना खेळण्यासाठी मैदान नाहीये, असे बरेच आरक्षण आहेत, पण ते कुठलेही डेव्हलप होत नाहीये. आणि जरी ते प्रतिनिधी म्हणत असताना विकास झालेला असता, मग त्यांना आम्ही समोरासमोर त्यांनी दाखवून द्यावं की हा त्यांनी विकास केलेला आहे. आम्ही जर त्यांनी खरंच विकास केला असेल तर त्यांना आम्ही ते मान्य करू.
सध्या महायुती सरकारच्या वतीने लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती मतं मागत आहेत. त्याचा किती परिणाम होईल आपल्या भोसरी मतदारसंघात? मी मागील सरकारचं लाडकी बहिणीचं मी स्वागतच करतो. कारण आपल्या त्या बहिणी आहात, त्यांना ते मिळणं अपेक्षित आहे आणि जर ते देत असेल, त्यांच्या खिशातले पैसे ते देत नाहीये. कारण आम्ही टॅक्स पेयर आहे. आमच्या टॅक्समधूनच ते पैसे देतात. परंतु ते देत असताना पण लाडक्या बहिणीची सुरक्षा ही महत्त्वाची आहे. त्या सुरक्षेत त्यांनी जास्त लक्ष दिलं. आता आपण पाहता कितीतरी ठिकाणी महिलांवरती अत्याचार हे ते होत असतात. पण त्यांच्यावर त्यांच्याच लोक असतात, त्यांनी बाहेर सोडून आणतात, त्यांचं स्वागत करतात. म्हणजे हे देतात, चांगली गोष्ट आहे, परंतु त्यांचा सुरक्षेचा महत्त्वाचा प्रश्न त्यांनी सॉल्व्ह केला पाहिजे. आता 2 दिवसापूर्वी शरद पवार साहेबांची सभा झाली. त्याच्यानंतर आता कालच यूपीचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांची पण सभा झाली. काय फरक आहे दोन्ही सभेत आणि किती रिस्पॉन्स दिसलाय तुम्हाला आता तुमच्या पवार साहेबांच्या सभेला आणि योगी साहेबांच्या सभेला, आणि त्यातून काय वातावरण निर्मिती झाली आहे? परवा 17 तारखेला मागे एक पवार साहेबांची सभा झाली. मी स्वतः साक्षीदार आहे. ते जे अंकुशरावच्या समोर गाव जत्रा ग्राउंड आहे, फुल्ल झालं होतं. लोकांना बसायला जागा नव्हती. आणि खरंच शरद पवार साहेब त्यांनी आम्हाला माहिती दिली. आपल्या पुण्याचा विकास कसा झाला, त्यांनी त्या पुण्याच्या विकासामध्ये कसा सहभाग नोंदवला, हे महत्त्वाचं होतं. आणि त्यांनी ते साधारणतः साखर कारखाना विजुरा नवले काढणार होते, पण ते त्यांनी मनाई करून त्यांनी तिथं IT पार्क आणला. बऱ्याचशा लोकांना रोजगार मिळून दिला. तसे आपल्या अण्णासाहेब मगर म्हणा, श्री घारे म्हणा, यांनी महानगरपालिका स्थापन करून इंडस्ट्रीयल पुण्यामध्ये जेजुरी इकडे तिकडे बऱ्याचशा इंडस्ट्री त्यांनी आणल्या. म्हणजे त्यांचं थोडक्यात सांगायचं की चांगलं काम होतं आणि आपल्याला ते नागरिकांना सोयीस्कर होतं की जेणेकरून नोकरी उपलब्ध होतील हे होणार. परंतु कालची जी सभा झालेली आहे, त्यांनी आपल्या दिग्गत इकडं भोसरीत येऊन फक्त हिंदुत्वाचं नारा दिला आणि बटेंगे ते कटेंगे हे जे नारा आपल्या महाराष्ट्रात लागू होत नाहीये. आपल्या महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातीची लोक आहेत. आता त्यांचे पण लोक आपल्या भागात रोजगार निमित्त येतात. आपण त्यांना सन्मानाने वागणूक देतो, त्यांना रोजगार देतो. पण त्यांनी जी घोषणा केली ती आम्हाला मान्यच नाहीये, आम्हाला ती पटली नाहीये. बरं, काल काय झालंय, एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय की विरोधकांचं असं म्हणणं आहे, तुमच्या विरोधकांचं, की पैसे वाटतायत मतदारांना. तो व्हिडिओ व्हायरल करतायत. याच्याबद्दल काय? आता काय झालंय, पूर्ण भोसरी गाव त्यांच्या विरोधात गेलेलं आहे. कारण आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुलभाबाई असतील, नंतर विलास लांडे असतील, नंतर आता बरेचसे स्थानिक नगरसेवक त्यांच्या बाजूने होते, पण त्यांना काही विकास कामाला अडथळा निर्माण केला. त्यामुळे ते त्यांच्या विरोधात झालेले आहे. आणि आता काय झाले, त्यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागलेली, त्यांना समोर पराभव दिसायला लागलेला आहे. त्या पराभवामुळं ते आता विरोधकावरती कुठले ना कुठले आरोप करायचे आणि त्या आरोपामुळे बाकीचे जे कार्यकर्ते थोडे घाबरून काम करणार नाही आणि त्यांना विजयाची अपेक्षा होईल असं त्यांना वाटतं. पण त्यांचं जे म्हणणे चुकीचं आहे, ते काही योग्य नाहीये. त्यांनी लोकांच्या दारात जाऊन मतं मागण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांना नागरिक आता स्वीकारणार नाहीये. आणि आपल्या भोसरी मतदारसंघामध्ये दिघीमध्ये 2 टर्ममध्ये आमदार निवडून येतो, परत त्याची पुनरावृत्ती होत नाहीये. त्यामुळे त्यांना भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे ते असे आरोप करतात. शिवसेनेच्या माध्यमातून अजित गव्हाणे यांचा प्रचार कसा सुरू आहे, आणि शिवसेनेच्या माध्यमातून आपण दिघी परिसरातून किती मताधिक्य द्याल अजित गव्हाणे? आता गेली 10-15 दिवस झाले मी स्वतः, आमची मिसेस शिवसेनेच्या वतीने अजित भाऊ गव्हाणेंची सुनबाई आहे प्रिया म्हणून, त्यांच्याबरोबर घर टू घर जाऊन प्रचार केलेला आहे. आणि पब्लिकमधनं चांगला प्रतिसाद मिळतो. आणि त्यांचं म्हणणे की आता यांना 10 वर्षे दिली, आता त्यांना आपल्याला घरी बसवायचं आणि नवीन उमेदवार द्यायचा. त्यामुळं ते चांगल्याच मताधिक्याने निवडून येतील अशी मला खात्री आहे. 23 तारखेला परिवर्तन अटळ. 23 तारखेला 100% अजित भाऊंचा गुलाल उधळला जाईल आणि अजित भाऊ आपल्या 2024च्या विधानसभेमध्ये त्यांचं अस्तित्व दिसणार. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर.
शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता. मग वाट कसली पाहताय? गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा.